कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अमृता अरुण डोंगळे यांच्या प्रचाराला मोठा वेग आला असून मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय। मतदारसंघातील गावांमध्ये काढलेल्या प्रचार फेरी दरम्यान नागरिकांनी अमृता अरुण डोंगळे, पूनम युवराज पाटील, संग्राम अरुण कलिकते यांचं जल्लोषात स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाला पाठिंबा जाहीर केला। कसबा तारळे जिल्हा परिषद मतदारसंघातून अमृता अरुण डोंगळे यांच्या प्रचार फेरी आणि कोपरा सभेला मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर, स्वर्गीय गणपतराव डोंगळे, स्वर्गीय गोविंदराव कलिकते यांनी भोगावती परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकारणाबरोबरच राबवलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची पोचपावती देण्यासाठी मतदार सज्ज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होतीये। शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक तसंच सर्वसामान्य घटकांसाठी सातत्यानं केलेल्या कार्यामुळे अमृता डोंगळे कुटुंबाबद्दल मतदारसंघात विश्वासाचं वातावरण निर्माण झालंय। प्रचार फेरी आणि कोपरा सभेमध्ये महिला भगिनींचा विशेष आशीर्वाद अमृता डोंगळे यांना लाभत असून सर्वच गावांमध्ये महिलांचा उत्साह आणि सहभाग लक्षणीय आहे। त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व भक्कम होत असल्याचं चित्र आहे। अमृता डोंगळे यांच्यासोबतच पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांनीही घराघरात जाऊन संपर्क साधण्यावर भर दिला असून घर टू घर प्रचाराला चांगलाच वेग आला आहे। नागरिकांच्या समस्या ऐकून घेणं, विकासाची भूमिका मांडणं यामुळे प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे। अरुण डोंगळे यांनी गोकुळच्या माध्यमातून मतदारसंघांमध्ये समाजहिताचे विविध उपक्रम राबवले आहेत। तसंच अभिजित डोंगळे यांनी युवाशक्तीच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे युवकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालंय। समाजसेवेचा वसा घेऊन कार्यरत असलेल्या अमृता डोंगळे या निश्चितपणे निवडून येतील असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत। एकूणच तारळे जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत राष्ट्रवादीचं घड्याळच चालणार अशी भावना मतदारसंघात व्यक्त होतीये।